तुझे मूल मेले आहे, त्याला औषधाचा काय उपयोग? तू मेला, तुझे सगळे गृहजन मेले. माझा बाळ आजारपणात झोपला आहे. औषध आहे का? हो, अय्यम माता जाता उत्तम कालं कथं भीष्म दिवसद्वयम इतुचितोचा भवति अत्तु मातस्य वचनमुदारी. भाऊ, अरे ती वेडी झाली आहे. मुलाला मृत बघून 2 दिवसांपासून फिरत आहे. जाऊ दे, तू नको लक्ष देऊ. काय बाई गौतमीची दुर्दशा झाली. मुलगा झाला म्हणून किती आनंदी होती. हो ना, एकतर सासरचे लोक तिचा आदर करत नव्हते. बारीक आहे, गरीब घरची आहे म्हणून हिंवायचे. नवराही तसाच. अम्मा यदा सा पुत्रवती अवसी तदा व सर्वे परिजन संतुष्ट हवसी. सचे अयं पुत्र कालं करेय पुनदेव सर्वे तमव जानीयु. अहो, तिला मुलगा झाला म्हणून तर घरातले लोक जरा शांत झाले होते. आणि हे मूल गेलं तर पुन्हा तिला दुष्ण द्यायला लागले. ताई, माझ्या बाळाला औषध आहे का? अहो, माझ्या बाळाला खूप ताप आलाय. अगं गौतमी, तुझा मुलगा मरण पावला आहे. त्याला आता औषधाचा काय उपयोग? जरा भानावर ये. तुझा मुलगा आता परत जिवंत नाही होणार. तूही अशी. माझा बाळ जिवंत आहे, त्याला औषध पाहिजे. मला औषध देता का? आता हिला कोण समजावणार? होती गौतमी अस्य येसो वेजो अपेक्षति गच्छ तमोपसंगमित्वा पुच्छाहि. अगं गौतमी, हे बघ, वैद्यभावा तेथे आहे. जाऊन विचार त्यांना. वैद्य बुवा, माझ्या बाळाला तपासा ना. अहो, 2 दिवस झाले तो उठतही नाही आणि काही खात पीत नाही. नुसता झोपून राहतो. त्याला तपासा ना. अम्म गौतमी सतीं पतितः अयं पुत्रो दिवंगतः त्वमेव सारथी तथा असं शरीर किंचन करोहि. अगं गौतमी, तू भानावर ये. हा मुलगा आता या जगात नाही राहिला. तू असं कर, आता त्याच्या शरीराला अग्नी दे. नाही नाही, माझा बाळ जिवंत आहे. तुम्हाला कळत नाही का? तापाने तो शांत झोपला आहे. अंबावली विहार तो अवधान
ब्रह्मणा उपायं जानाति गच्छन्तं गच्छामि. हे बघ गौतम, आपल्या नगरातील अमरवनात तथागत बुद्ध आले आहेत. त्यांच्याकडे अनेक आजारांवर चांगले उपाय आहेत. त्यांना जाऊन तू भेट. सचिन, हे बघ मोठी, इदानी बाबू, असं संधी काही कमीच सांग. हो का? मी आता जाते.